नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक केरडे, मुक्काम पोस्ट धोतरखेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती। तर शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झालेले आहे आपल्याला अंदाज देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व। पण आपले जे साप्ताहिक हवामान अंदाज येत असतात तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये, ते आपले सुरूच आहेत आणि आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्यावर सुद्धा आपण मेसेज टाकतच असतो। तर आपण या येणाऱ्या अवकाळीचा आपणास एक पूर्वकल्पना ही बरेच दिवस अगोदर दिलेली होती, ते मी आपणास नंतर दाखवणारच आहे। नेमकं जवळपास आपण मार्च महिन्यापर्यंतची परिस्थिती त्यामध्ये नमूद केलेली आहे आणि ती त्यानुसार घडताना दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपणास कळलं असेलच की बरेच जण 21, 22, 23 पर्यंत पाऊस दाखवत होते आणि काही काही जण तर गारपीट सुद्धा सांगत होते। पण शेतकरी मित्रांनो, तसं राज्यामध्ये कुठेही काहीही घडलेलं नाही आहे। तर आता नेमकं थोडं वातावरण, आता पावसाचं वातावरण दिसत आहे आणि तेही तुरळक ठिकाणी। राज्यामध्ये बघा काय होतंय की ढगाळ परिस्थिती ही संपूर्ण फेब्रुवारी महिना म्हटला तरी चालेल। फेब्रुवारी महिन्यामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याच दिवसापर्यंत ढगाळ वातावरण हे राहणारच आहे आलटून पालटून। पण तत्पूर्वी आपण उद्यापासून जे वातावरणात बदल होतोय त्याबद्दल बोलूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपणास 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी 2026। तर बघा उद्यापासून काय होतंय की 27 तारखेला थोडं अमरावती आणि नागपूरचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये थोडं पावसाचं हलकं वातावरण दिसत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये बघा मेळघाटचा जो परिसर आहे, साधारण चिखलदरा, धारणी, तसेच बुलढाणाचा जो उत्तर भाग आहे यामध्ये बघा जळगाव, जामोद वगैरे, संग्रामपूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये थोडं पावसाचं वातावरण दिसत आहे। तसेच नागपूरचा जो उत्तर भाग आहे साधारण मध्य प्रदेशला लागून आहे, बुरहानपूर झालं, बैतूल झालं, या परिसरामध्ये पावसाची शक्यताही दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघा काय होतंय की 28 तारखेला हे वातावरण थोडं वाढताना दिसत आहे। तसेच 27 तारखेला थोडं संभाजीनगर, जळगाव जिल्ह्याकडे पण हे वातावरण वाढताना दिसत आहे आणि तुरळक ठिकाणी, फार क्वचित ठिकाणी पाऊस आपणास दिसणार आहे। तर आता बघूया शेतकरी मित्रांनो 28 जानेवारीचा अंदाज। तर 28 जानेवारीला बघा पुन्हा थोडं विदर्भात हलकंसं पावसाचं ढगाळ वातावरण दिसत आहे, जळगाव जिल्ह्यात दिसत आहे। तसंच शेगाव परिसर वगैरे, अकोट परिसर या परिसरामध्ये पावसाचं वातावरण दिसत आहे। नागपूरचा उत्तर भाग या परिसरामध्ये वातावरण दिसत आहे। संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, तसेच अहिल्यानगरचा उत्तर भाग या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा, साधारण पुन्हा फेब्रुवारी महिन्यात वातावरण जे आहे ते खराब होणार आहे आणि याची पूर्वकल्पना आपणास मी मेसेजद्वारे दिलेली होती, तो मी स्क्रीनशॉट आपल्याला शेवटी दाखवणारच आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, काय होतंय की फेब्रुवारीचा जो पहिला आठवडा आहे तो थोडा वादळी पाऊस घेऊन येताना दिसतोय आणि त्यामध्ये हलकीशी गारपिटीची शक्यता सुद्धा दिसून येत आहे। कारण की काय होतंय की एक पश्चिमी विक्षोभ जो आहे तो स्ट्रॉंग असा येताना दिसतोय। तर बघा 2 तारखेपासून राज्यामध्ये वातावरण जे खराब होणार आहे ते नेमकं कुठल्या भागामध्ये होणार आहे ते आपण बघूया। तर 2 फेब्रुवारी ते साधारण 5 फेब्रुवारी दरम्यान राज्यामध्ये बघा, यामध्ये विदर्भ विभागामध्ये तसेच मराठवाड्याच्या विभागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहणार आहे। यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा भाग जो आहे तो सुटणार आहे। फक्त नागपूरपासून इकडे वाशिमपर्यंत, बुलढाणा वाशिमपर्यंत वातावरण जे आहे ते दिसत आहे। हलकंसं जळगावपर्यंत वातावरण हे जाऊ शकतं, बाकी इतरत्र असं वातावरण दिसत नाही। आणि इकडे मराठवाड्यामध्ये बघा संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या परिसरामध्ये 2 ते 5 फेब्रुवारीपर्यंत हे वातावरण दिसत आहे। तर नेमकं आपणास ग्राफिक्सद्वारे मी पुढे दाखवणारच आहे नेमकं कुठे वातावरण राहील। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तासा अंदाज लक्षात घेऊन आपले शेतीचे कामे आहे ते आपल्याला सुरू ठेवायची आहे। तर चला मग आता आपण वळूया आपल्या अंदाजाकडे, जो आपण डिजिटल स्वरूपात दाखवत असतो। तर त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो, जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा। तर शेतकरी मित्रांनो, आपण ग्राफिक्सद्वारे आपण बघताय साधारण 27 तारखेची जी इमेज आहे यामध्ये बघा आपण जळगाव जिल्ह्यामध्ये थोडंसं पावसाचं वातावरण दिसत आहे, बुलढाण्यामध्ये वातावरण दिसत आहे, अमरावतीचा उत्तर भाग, तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग आणि यामध्ये हलकंसं नागपूर जिल्ह्याकडे वातावरण सरकताना दिसत आहे। राज्यामध्ये जर तुटक स्वरूपात जर बघितलं तर इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण सध्या 27 तारखेला म्हणजेच उद्या दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, साधारण बघा हे संध्याकाळी 6 ते 10 दरम्यानचं वातावरण राहणार आहे। तर ते शेतकरी मित्रांनो मध्यरात्रीपर्यंत ते नागपूरकडे वातावरण हे जाताना दिसत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता साधारण 28, 29, 30 या तारखेला आणि साधारण बघा 31 तारखेपर्यंत वातावरण जे आहे ते
ढगाळच राहणार आहे, पण पावसाची शक्यता कुठेही दिसणार नाही आहे. पण साधारण बघा 2 तारखेला म्हणजे 2 फेब्रुवारी 2026 रोजी वातावरण हे खराब होताना दिसत आहे आणि त्याचा सांगितल्याप्रमाणे जो प्रभाव आहे तो विदर्भ आणि मराठवाड्याकडे दिसत आहे. तुरळक ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये पण पावसाचं अनुकूल वातावरण दिसत आहे आणि साधारण आपण बघू शकता या मॅपमध्ये साधारण बघा फेब्रुवारीच्या 3 तारखेला जवळपास विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचं अनुकूल असं वातावरण दिसत आहे. तर मराठवाड्यामधील संभाजीनगर, जालना तसेच हिंगोली आणि नांदेड या परिसरामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण हे 3 तारखेला दिसत आहे. तर आपण बघताय शेतकरी मित्रांनो 3 फेब्रुवारीचा अंदाज आणि ते वातावरण जे आहे ते मध्य प्रदेशकडनं येताना दिसत आहे. साधारण बघा WDचा तो प्रभाव आहे, मध्य भारतावर वातावरण खराब होणारच आहे. हे आपण मागील बऱ्याच दिवसा अगोदर सुद्धा एक मेसेज स्वरूपात दिलेलं होतं आपल्या चॅनलला आणि जे कोणीही नवीन असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन हवामानाविषयी अपडेट मिळत राहतील. तर आपण बघताय शेतकरी मित्रांनो 6 तारखेपासून पुन्हा वातावरण जे आहे ते क्लिअर होताना आपणास दिसत आहे. साधारण 12 तारखेला फक्त जो दक्षिणी भाग आहे राज्याचा सांगली परिसरामध्ये हलकंसं पावसाचं वातावरण हे बघायला मिळणार आहे. तर हा होता एकंदरीतच 15 फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज. हा अंदाज लक्षात घेऊन आपले शेतीचे कामे जे आहे ते आपल्याला सुरू ठेवायची आहे. तर शेतकरी मित्रांनो अंदाज जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर आता वळूया आपण दिलेले व्हॉट्सअप स्वरूपात मेसेजकडे आता वळूया. 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान सुद्धा वातावरण खराब होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण 12 ते 15 फेब्रुवारी ढगाळ परिस्थिती सांगितलेली होती, ज्याचा उल्लेख आपण व्हिडिओमध्ये केलेलाच आहे. साधारण दक्षिण भागामध्ये महाराष्ट्राच्या पावसाचं हलकंसं वातावरण आपणास दिसणार आहे आणि 24 ते 2 मार्च दरम्यान पुन्हा एकदा उत्तर भारतात आणि मध्य भारतातील बऱ्याच ठिकाणी वातावरण जे आहे ते खराब होणार आहे. कारण की काय होतं की 3 ते 4 तीव्र पश्चिमी आवर्त हे येत आहे आणि याचा मध्य प्रदेश लागत भागात, विदर्भात, उत्तर महाराष्ट्र दरम्यान परिणाम जाणवणार आहे, हे सुद्धा आपण त्यावेळेस नमूद केलेलं होतं. तर शेतकरी मित्रांनो आपण हा बघू शकता माझा 16 जानेवारीचा अंदाज आणि असा अंदाज आजपर्यंत कोणीही दिलेला नाही आहे, आतापर्यंत कुठल्याही हवामान अभ्यासकांनी दिलेला नाही.